भेटलास तो भाग 7. नील घरी आल्यावर त्याच्या मनात प्रश्न उभे राहतात. आपण बघायला गेलो रावीला, पण आपलं मन तर सावीमध्ये गुंतत जाते. खरं तर ती आहेच इतकी निरागस की तिच्यात कोणीही गुंतेल. पण रावीला माझ्यासाठी थोडाही वेळ नाही, त्यात माझी काय चूक आहे? नशिबानेच मला सावीसोबत भेटीला. पण काकाही मला सतत विचारत आहेत, मी तरी काय करू? माझं मन भरकटत आहे. हे कळूनसुद्धा मी स्वतःला सावीपासून दूर करू शकत नाही. मला काकाशी बोलावे लागेल. तो काकाकडे जातो. काका शांतपणे खुर्चीमध्ये काहीतरी वाचत बसलेले असतात. "काका, अरे नील ये बाळा, काय म्हणतो? झाला वाटतं तुझा निर्णय पक्का, म्हणूनच स्वारी माझ्याकडे आलेली दिसते." काका मनात एक असेल आणि डोक्यात एक असेल तर काय करू? नील, तू ज्या मुलीसोबत लग्न करणार आहेस ना, ती फक्त तुझीच बायको नसणार आहे. तिचं या घराण्याशी पण नातं जोडणार आहे आणि घराला जोडून ठेवणं वा तोडून ठेवणं हे फक्त बाईच्या हातात असते. त्यामुळे जो पण निर्णय घेशील तो विचारपूर्वक घे. काका, मनामध्ये खूप विचार आहेत आणि खूप प्रश्न आहेत जे सुटत नाही. निर्णय घेतानाच विचारपूर्वक घ्यायचा, जेणेकरून नंतर त्याचा पस्तावा नको व्हायला. आजकालचे वातावरण पाहता या गोष्टीचा त्रास होणे मान्य आहे. पण जर तू मनातून विचार कर, ही मुलगी आपली इज्जत सांभाळू शकेल, तुझ्या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकेल, शिवाय तुझ्या स्वतःची फॅमिली समजा सुखाने राहू शकेल आणि जर ती यात उतरत असेल तर तू निर्णय घ्यायला मोकळा आहेस. काकाशी बोलून नील थोडा मोकळा तर होतो, पण तरीही रावीपेक्षा सावी या सगळ्या परफेक्ट बसत असते आणि बोलली तर रावीबद्दल चालू असते. त्यामुळे त्याचा मेन प्रश्न अजूनही सुटलेला नसतो. त्याला चिंतेत बघून काका म्हणतात, तू ना निर्णय घेताना मनाचा किंवा डोक्याचा वापर करू नको. तुझं हृदय तुला काय सांगते ते ऐक. त्याने लवकर निर्णय होईल. तसा तो पटकन हसतो आणि काकाचा निरोप घेऊन रूममध्ये येतो. सकाळी सकाळी लक्ष्मीबाई आणि हेमा सोबत बसलेली असतात. लक्ष्मीबाई अभय सोबत फोनवर बोलतात आणि फोन ठेवतात. काय म्हणाले सासूबाई ते? अजून 1 दिवस लागेल म्हणाला. मी त्याला म्हणाले, तू आलास की मगच आपण रावीच्या लग्नाची तयारी सुरू करू. सासूबाई, आपण तयारी करूच, त्यात शंका नाही. पण रावीनेही होकार द्यायला पाहिजे. तेवढ्यात तिकडून सावी शाळेत जायला निघालेली असते. तिला पाहून आजी म्हणते, ती होकार देईल, पण काही लोक तिची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. मग ती कन्फ्यूज होते, बाकी काही नाही. हो ना सावी? रावी दिदी म्हणाली आहे आजी, ती तिचा निर्णय सांगते म्हणून. हो का? तू कुठे जाते आहेस एवढ्या सकाळी? हेमा म्हणाली, आई शाळेत जाते, नंतर शाळेतल्या मुलाकडे जाणार आहे. त्यांचं नाट्य स्पर्धेत सिलेक्शन झाले तर आम्हाला नाटक सादर करायचे आहे. अरे वा, नाटक? तुला तर तसेही नाटक करायला खूपच आवडतात, बरोबर ना? आजी म्हणते. येऊ का आई मी? मला उशीर होतोय. तेवढ्यात मालती तिकडून येते. साऊताई, ते रावी दिदीने रात्री मला ते स्पॉन्ट बनवायला सांगितला होता सकाळी नाश्त्याला. तर ते कसं बनवायचे स्पॉन्ट? हेमा म्हणते. मालती काकू, त्याला आऊट म्हणतात, म्हणजे मोड आलेले कडधान्य. सावी म्हणते. अच्छा, असं काही असते का? ते कसं? पहिले तुम्हीच बनवायचे ना सगळं, आता मला बनवावं लागतं आहे, त्यामुळे कळत नाही. मालती म्हणते. हो, हल्ली तिला बाहेरची भरपूर कामं असतात ना, घरात वेळ कुठे असतो तिला. हल्ली तिला नाटक करायला खूप आवडतात ना, घरातली नाटक कमी पडतात, मग ती बाहेर जाऊन नाटक करते. बाहेर भटकायचं आणि वेळ मिळाला नाही की मग उशिराने घरी यायचं, बरोबर ना साऊ? लक्ष्मीबाई साऊवर जोर देतात. तशी ती तिची पर्स खाली ठेवून किचनमध्ये जाते. चला मालतीताई, मी बनवते. सॉरी साऊताई, माझं चुकलं. मी आजीसमोर नको म्हणायला पाहिजे होतं. तुम्ही सॉरी नका म्हणू, मी करते. ते द्या इकडे आणि करून रावीच्या रूममध्ये पाठवून देते. साऊ ताई थांबा, तुम्ही थोडं, मी गरम गरम भजे करते, ते खाऊन जा. तशी साऊ शांत उभी राहते. साऊ ताई, मी पण रोज तुमच्या आजीचे बोलणे खाते आणि इकडे येऊन गरम गरम भजे खाते, मग राग फिरत फिरतो होतो. तुम्ही आज ट्राय करा माझ्यासोबत. तशी साऊ पटकन हसते आणि बाहेर साऊचा फोन वाजतो. तशी आजी उठते आणि तिचा फोन पाहते. त्याच्यावर नाव असते नील. ती कट करते आणि परत तिथे ठेवते. परत वाजतो फोन. तशी साऊ बाहेर येते आणि फोन उचलते. हॅलो, तशी आजी जोरात म्हणते.
थांब सावी, नीलचा फोन तुला का आला? तिच्या हातातून फोन घेऊन कट केला. घाबरून सावी, आजी त्यांना रावीसोबत बोलायचे असेल. ओ, रावीसोबत बोलायचे असेल मग तिला फोन करतील ना, आणि तिचा फोन नाही लागला तर घरातल्या फोनवर करतील. तुला का फोन केला त्यांनी? काय संबंध आहे तुझा? मला खरं काय ते कळलं पाहिजे. हे जे काय भोंगळेपणाचं सोंग घेऊन फिरते ना, सगळं समजते आम्हाला. आजी माझी ऐकून तरी घे. सावी खूप घाबरलेली असते. त्यांच्यासाठी थांबले. अजून तुझे किती नाटक बघायला लागणार आहे ना, तेच कळत नाही मला. तरी सांगितलं होतं मी अभय आणि हेमाला, पण नाही, त्यांना तुझा जास्तच पुळका आहे ना. हेमाकडे पाहून आजी, विचार तिला, नीलचा नंबर तिच्याकडे कसा? रात्री बेरात्री कोणाबरोबर भटकत असते? सावी, मी तुझ्या उत्तरेची वाट पाहते. या सांग सगळ्यांना, नील तुला का फोन करतोय? काय बोलायचे आहे त्याला तुझ्याशी? हेमा तुझी मुलगी हाताबाहेर चालली याची कल्पना तरी आहे का तुला? विचार, तुझ्या मुलीला शाळा सुटल्यावर कोणाबरोबर भटकत असते, कुठे जाते रात्री? आजी एकदम कडूबोल बोलत असते आणि साऊ रडत असते. तेवढ्यात तिकडून रावी येते. साऊ कोणाबरोबर भटकणार? ऑफकोर्स माझ्याबरोबर. रावी तू मध्ये बोलू नकोस, आजी रागात म्हणते. साऊ, नीलचा फोन तुला का आला होता? हेमा म्हणते. तसं साऊ रडत असते. रावी मध्येच, रोज सकाळी तुला फोन येतो, त्याच्या फोनशिवाय तुझ्या दिवसाची सुरुवात होतच नाही. साऊ रडता रडता मोठे डोळे करून रावीकडे बघते की ही काय बोलते, असं का बोलते रावी? हेमा म्हणते. रावी उठली का? तिचा आजचा प्रोग्राम काय हे साऊला नाही तर कोणाला विचारणार तो? रावीचे हे बोलणे ऐकून आजी थोडी शांत होते आणि हेमा त्यापेक्षा शांत. रावी काय ते स्पष्ट बोल, हेमा म्हणते. अगं मम्मा, नील साऊला फोन करतो कारण मीच त्याला सांगितले की सकाळी सकाळी माझी झोप डिस्टर्ब करत जाऊ नको. फोन करून काही निरोप असला तर साऊला सांग. आजी देते फोन तिचा. अगं दे ना. तसे लक्ष्मीबाईला खूप राग येतो आणि रागात त्या निघून जातात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.